छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार म्हटल्यापासून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना ट्रोल केलं जातंय। परंतु या लोकांना हे माहित नसावं की विचाराचा पण वारसा असतो। तो विचाराचा वारसा धनंजय मुंडे आहेत असं छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं। परंतु या लोकांनी त्याला वेगळं वळण दिलं आणि धनंजय मुंडे यांना ट्रोल करायला सुरुवात केली। छगन भुजबळ यांचा म्हणण्याचा उद्देश होता की गोपीनाथ मुंडे हे ओबीसीचा लढा घेऊन पुढे जात होते आणि तोच ओबीसीच्या लढ्याचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जा तर तुम्ही गोपीनाथ मुंडेचे खरे वारसदार आहात असं त्यांच्या बोलण्याचा उद्देश होता। व्यक्तीचा खरा वारसदार तोच असतो जो त्याच्या पोटी जन्माला येतो, परंतु विचाराचा देखील वारसा असतो। तोच वारसा धनंजय मुंडे आपल्याला पाहायला मिळतात। गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची खरी वारसदार ही पंकजा गोपीनाथ मुंडे आहे, प्रीतम गोपीनाथ मुंडे आहेत, परंतु विचाराचा वारसा हे धनंजय मुंडे पुढे घेऊन जातील, ओबीसीचा लढा पुढे घेऊन जातील असं छगन भुजबळ यांना वाटत होतं, म्हणून ते ओबीसी महाएल्गार सभेमध्ये बोलून गेले। आपल्याला आणखी एक उदाहरण पाहायला भेटल बाळासाहेब ठाकरे यांचं। बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन राज ठाकरे हे पुढे आपली वाटचाल करत होते आणि तीच वाटचाल पाहून महाराष्ट्रातील जनता राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार म्हणत होते आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचा वारसदार म्हणत देखील नव्हते। तरी पण महाराष्ट्रातील राजकारणी लोकांनी या विषयावर काहीही न बोलता हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले। परंतु ज्यावेळेस धनंजय मुंडे यांचा विषय आला त्यावेळेस पूर्ण राजकारणी ऍक्टिव्ह झालेले आपल्याला दिसून आले। परंतु यांच्या लक्षात आलं पाहिजे की विचाराचा पण वारसा असतो, हेही त्यांनी लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे। तर धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।